रसिको नमस्कार. 90.8 रेडिओ विश्वास या कम्युनिटी रेडिओ चॅनलवरती सगळ्या रसिका श्रोत्यांचं मी देविका पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूलच्या डायरेक्टर विजयालक्ष्मी मणेरीकर आज आपल्या इथे उपस्थित आहेत आणि शिक्षण प्रवाहात 12 वर्ष यशस्वीरित्या वाटचाल केल्यानंतर 13व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलेलं आहे. आणि फक्त शिक्षणच नाही तर उत्तम गायन आणि उत्तम लेखन अशा गोष्टींचा वारसा सांभाळत सगळ्याच क्षेत्रात ते सहजपणे वावरताना आपल्याला नेहमी दिसत असतात. अनेक माध्यमातून ते आपल्याला भेटत असतात. आजसुद्धा असंच एक खास कारण घेऊन ते आपल्या इथे उपस्थित आहेत. त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा त्याबद्दल करणार आहोतच. आणि सुरुवातीला आपण आता त्यांचं स्वागत करूया. विजयलक्ष्मीजी, पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. विजयलक्ष्मीजी, जसं मी म्हटले की अनेक क्षेत्रात सहज आणि लीलया वावर ही तुमची खासियत आहे. 12 वर्ष यशस्वीरित्या शाळा सुरू आहे आपली, 13व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे. आणि फक्त तेच एक सर्धोपट पद्धतीनं आपलं मार्गक्रमण नाही आहे, तर दरवर्षी नवीन नवीन काहीतरी आपल्याला अचीव करायचं असतं, जेणेकरून आपले विद्यार्थी सगळ्या क्षेत्रात उत्तमरित्या ज्ञानग्रहण करतील आणि उत्तम प्रगती साधू शकतील. आता आणखीन एका नव्या रूपात आपण आम्हाला भेटणार आहात, ते म्हणजे लेखिकेच्या रूपात. याआधी आपले अनेक पुस्तकं, अनेक कादंबऱ्या प्रकाशित झालेल्या आहेतच, पण यावेळेसचं खास हे आहे की शिक्षणाला फोकस करत आपण 2 पुस्तकांचं लेखन केलेलं आहे आणि त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत. ही 2 पुस्तकं म्हणजे संस्कृती संवेदना आणि ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा. ही 2 पुस्तकं प्रकाशित होणार आहे, त्याबद्दल सुरुवातीलाच मी आपले अभिनंदन करते आणि शुभेच्छा आपल्याला देते. आणि आता प्रश्नांकडे वळूया, ते म्हणजे संस्कृती संवेदना आणि ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा. संस्कृती संवेदना या विषयावरती लेखन करावं असं आपल्याला का वाटलं? नमस्कार देविका. नमस्कार. रसिक हो नमस्कार. रेडिओ विश्वासने मला इथे निमंत्रित केलं आहे कारण माझी येत्या महिन्यामध्ये 2 पुस्तकं प्रकाशित होणार आहेत आणि त्या पुस्तकाबद्दल आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी. पुस्तकं कशा संदर्भात आहेत त्याबद्दल मी त्यांचे मनापासून धन्यवाद देते. सांस्कृतिक संवेदना किंवा संस्कृती संवेदना आणि ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा, ही 2 पुस्तकं माझी येत आहेत. सर्वप्रथम देविकाने जे मला विचारलं की तुम्हाला ही संकल्पना का सुचली, की संस्कृतीबद्दल आपण लिहावं असं तुम्हाला का वाटलं. रसिक हो, मी एक शाळा चालवते. मी एक शिक्षण अभ्यासक आहे. गेली 25 वर्ष मी शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे. त्याचबरोबरीने मी एक गायिका आहे. शास्त्रीय संगीताचा म्हणजे हिंदुस्थानी अभिजात संगीताचा मी अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबरीने मी एक खेळाडूसुद्धा आहे. मी एक NCC कॅडेट होते. रिपब्लिक डे परेडमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये मी काम केलेलं आहे. त्या क्षेत्राचा मी थोडाफार प्रत्येक इन द सेन्स महत्त्वाच्या काही क्षेत्रांमध्ये मी काम करून त्याचा अभ्यास केलेला आहे. आणि शिक्षण क्षेत्राशी अनेक वर्ष निगडीत असल्यामुळे विद्यार्थ्यांची जी सांस्कृतिक जोपासना आहे किंवा विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिकची रुजवणूक आपण कशी करू शकतो या दृष्टीने सातत्याने मी अभ्यास केलेला आहे. माझी शाळा असे घडविते जीवन, ज्ञानाबरोबर देते संस्कारांची शिकवण, ही एक संकल्पना घेऊन मी शाळा सुरू केली. आणि आमची शाळा या तत्वावर चालते की मूल्य शिक्षण म्हणा किंवा संस्कृती, आपल्या संस्कृतीची ओळख आपल्याला नसेल आणि आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये संस्कृतीचा कुठेही जर का उल्लेख आला नाही किंवा त्याची रुजवणूक केली गेली नाही, तर मला असं वाटतं की एक परिपूर्ण असा व्यक्तिमत्व आपण घडवू शकत नाही किंवा कमी पडेल कुठेतरी ते व्यक्तिमत्व. आणि म्हणून संस्कृतीचा अभ्यास करता करता किंवा शाळेच्या मूल्य शिक्षणांच्या माध्यमातून, व्हॅल्यू एज्युकेशन ज्याला आपण म्हणतो, आणि सातत्याने ह्या गोष्टी कुठेतरी येत गेल्या माझ्या अभ्यासामध्ये. आणि मग त्या दृष्टीने माझं लिखाणही होत गेलं. म्हणजे हे असं झालं नाही की मी 1 महिन्यापूर्वी ठरवलं आणि लिहायला घेतलं, हे असं झालं नाही. म्हणजे गेली 25 वर्ष ज्या गोष्टीचा ध्यास घेऊन मी अभ्यास करून माझ्या शैक्षणिक संकल्पना राबवते, शिक्षणाच्या माध्यमातून, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, ते हळूहळू लिहित गेले. आणि मग त्याचा कुठेतरी माझी काहीतरी मतं त्याच्यातून निर्माण झाली
आणि मग मला असं वाटलं की आता आपण ह्याला एक पुस्तक स्वरूप द्यावं आणि हे विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यापर्यंत हे पोहोचवावं. कारण जेव्हा आपण शैक्षणिक क्षेत्रात काम करतो आणि तेही जेव्हा शालेय स्तरावर काम करतो, शालेय स्तरावर शैक्षणिक म्हणजे अभ्यासक्रम शिकवताना सांस्कृतिक संकल्पनासुद्धा आपण शिकवल्या गेल्या पाहिजेत. त्याचा डोळसपणे विचार कसा करता येईल आणि ते मुलांच्या मनामध्ये कसं रुजवता येईल ह्याचा प्रत्येक शिक्षक आणि पालकाने विचार केला पाहिजे. या दृष्टीने मी विचार करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. नक्कीच. खूप छान वाटलं बोलून. आणि जसं तुम्ही म्हणालात की हे एका रात्रीत सुचलेलं नाही आहे की मनात आलं आणि लिहिलं असा हा तो प्रवास नाही आहे, तर तो 25 वर्षाचा एकंदर प्रवास आहे. शाळेच्या माध्यमातून जितक्या विद्यार्थ्यांना आपण ऑब्झर्व केलेलं आहे, जितकी मुलं आपल्या हाताखालनं गेलेली आहे, तसं तर तुम्ही एक पालक आहात, त्याच्यामुळे तुमच्या घरात सुद्धा ते एक आईचं आणि ते एक नातं आपलं असतंच. आपण आपल्या मुलांना ऑब्झर्व करत असतो, त्यांचे विचार ऐकत असतो, त्यांचं बोलणं ऐकत असतो आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एक बदलत चालणारी संवेदना किंवा बदलत असलेली संस्कृती आणि सगळ्यांनाच एक आधुनिकतेकडे नेण्याचा जो एक सगळ्याचा सोस सुरू आहे, ज्याला आता आपण असं म्हणू शकतो की सगळ्यांनाच काहीतरी मॉडर्न बनायचं आहे किंवा हे कशाला करायचं, ते कशाला करायचं, यांनी काय होतंय, असा जो एक विचार असतो. तर मला वाटतं आपण खूप छान हा एक पुढाकार घेतलात की संस्कृती आहे पण ती संवेदनशीलपणे पाळली गेली पाहिजे, तिचं महत्त्व जाणलं पाहिजे. आणि ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा याच्याबद्दल आपण काय सांगाल? ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा हे माझं दुसरं पुस्तक बरोबरीनेच येत आहे, या पुस्तकाच्या बरोबरच येतोय. ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा त्याच्यातही मला वाटतं की माझा 25 वर्षांचा जो शैक्षणिक अनुभव आहे त्यातला 12 वर्षांचा जो आहे तो शालेय स्तरावरचा आहे. आधीची जी 12-13 वर्ष आहेत माझी, जेव्हा मी माझ्या करिअरची सुरुवात केली होती, म्हणजे साधारण 1996-97 पासूनची गोष्ट आहे ही. आणि तेव्हा मी प्राध्यापिका म्हणून मी सुरुवात केली माझ्या शैक्षणिक करिअरला किंवा त्या एज्युकेशन फील्डमध्ये एंट्री घेतली प्राध्यापिका म्हणून. तो एक 12-13 वर्षांचा कालावधी. त्याच्यानंतर जेव्हा आम्ही शाळा सुरू केली आणि मग पुन्हा एकदा म्हणजे शालेय प्राध्यापक एक उच्चस्तरीय शिक्षण झालं, कॉलेज लेवलचं, महाविद्यालयीन लेवलचं, आणि शालेय शिक्षण हे थोडं लोअर लेवल एज्युकेशन झालं, म्हणजे वयोगटाच्या दृष्टीने म्हणते मी. आणि शालेय शिक्षणाची 12 वर्ष, याच्यातले जे अनुभव आम्ही घेतले आणि आमच्या शाळेमध्ये जे असे उपक्रम घेतले ज्याच्यामुळे आम्ही अनुभवातून शिक्षण मुलांना देऊ शकलो, ज्याला आपण एक्सपेरिमेंटल एज्युकेशन म्हणतो किंवा एक्सपिरियन्शियल एज्युकेशन, ज्याच्याने मुलांची विचार करण्याची पद्धत, मुलांची वागण्याची पद्धत, मुलांना एखादी संकल्पना समजून घेण्याची जी एक सोपी पद्धत असते ती त्याच्यातून आम्ही मुलांना देऊ शकलो. त्या सगळ्या गोष्टीला मी म्हणले की ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा. परिपूर्ण कुठलीच गोष्ट नसते खरं सांगू का, पण परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला आपलं ध्येय नेहमी असायला पाहिजे की परफेक्शनिस्ट आपण ज्याला म्हणतो, की एखादी गोष्ट करायची तर ती मुळापासून तिचं समजून घेऊन ती केली पाहिजे. वरवर करण्याला काही अर्थ नसतो, त्याला परिपूर्णता येऊ शकत नाही. म्हणून ज्ञानयज्ञ आहे पण तो परिपूर्णतेकडे घेऊन जाण्याचा यज्ञ आहे. ते अथक प्रयत्न आहेत आमचे आणि ते आम्ही कसे केले, त्याच्यात कुठले कुठले उपक्रम आम्ही घेतले, त्या उपक्रमांचा मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय उपयोग झाला, मग त्याच्यात त्यांचं सांस्कृतिक विकास असेल, मानसिक विकास असेल, शारीरिक विकास असेल, शैक्षणिक विकास असेल, या सगळ्या गोष्टी कशा होत गेल्या आणि त्याच्यासाठी कुठले उपक्रम आपल्याला करावे लागतात, हे सगळे उपक्रम आम्ही त्याच्यामध्ये दिलेले आहेत. ज्याचा उपयोग पुन्हा एकदा मी सांगेन की पालक, शिक्षक, मुख्याध्यापक म्हणजे मुलाचं संगोपन करण्यासाठी जे जे घटक समाजातले जबाबदार आहेत त्या सगळ्यांना त्याचा उपयोग होणार आहे, असं ते पुस्तक होत आहे. खूप छान इंटरेस्टिंग संकल्पनांवरती हे पुस्तक आहे. संस्कृतीबद्दल अनेक जण बोलत असतात, सतत बोलत असतात, व्यक्त होत असतात, पण लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या मला वाटतं कदाचित तुम्ही पहिल्या असाल की संस्कृती संवेदना आणि शालेय स्तरावरती केलेला तो एक विचार आणि ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा अर्थ, जसं तुम्ही म्हणालात की कोणीही व्यक्ती परफेक्ट नसतो, पण परिपूर्णतेकडे जाण्याचा एक ध्यास प्रत्येकानं जर धरला तर निदान 100%पैकी 80% तरी आपण काहीतरी अचीव करू शकतो आणि चांगल्या पद्धतीने मार्गक्रमण करू शकतो. आता मला पुढे असं विचारायचं आहे की भारतीय संस्कृतीचं मूल्य किंवा जे एक मूळ आहे ते खूप खोल आहे. जसं आपण बघितलं की आर्य संस्कृतीपासून ही एक रुजवात झालेली आहे, पुढे खूप बदल होत गेले आणि आत्ताचा जो आलेला एक जेन झी आपण म्हणतो
तिथपर्यंतचा हा प्रवास. तर मुळात भारतीय संस्कृतीची मूल्य मुलांना, विद्यार्थ्यांना किंवा एकंदरच आताचं जे समाजाचं चित्र आपण बघतो आहोत, त्या सगळ्यांना व्हावी असं आपल्याला का वाटतं किंवा ही मूल्य का रुजली पाहिजेत? एक छोटंसं उदाहरण देते, कोरोनाचं. बरं. कोरोनाचं तुम्ही जर एक मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन बघितलं की कुठल्या देशामध्ये कोरोनामध्ये सगळ्यात जास्त मानहानी झाली किंवा मृत्यूदर होता, तर पाश्चिमात्य देशांमध्ये होता. बरोबर. भारतीय म्हणजे जिथे अशी भीती होती की एवढी कोट्यावधींची संख्या, पॉप्युलेशन वाईज आता भारत 1 नंबरवर जातोय. बरोबर आहे. पण भारतीय स्तरावर जर आपण बघितलं तर इम्युन सिस्टम जी होती भारतीय नागरिकांची, ती जगामध्ये सगळ्यात जास्त होती, स्ट्रॉंग होती. आणि मृत्यूदर भारतातला अतिशय कमी होता इतर देशांची तुलना केली तर. हे कशामुळे झालं असेल? तर हे आपली जी खाद्य संस्कृती आहे, आपली जी आरोग्याची संस्कृती आहे, आपण जगाला इतकं काही आपल्या संस्कृतीतून दिलेलं आहे. आपण योग दिलेला आहे जगाला, आपण आयुर्वेद दिलेला आहे, आपण शिक्षणाची चांगली पद्धत दिलेली आहे जी गुरुकुल पद्धत आहे, आपण म्हणजे संगीत क्षेत्रामध्ये आपली जी अभिजात कला आहे ती दिलेली आहे, नाट्यशास्त्रामध्ये कितीतरी ग्रंथ आपण जगाला दिलेले आहेत. जर का आपण आपल्याला स्वतःला सिद्ध करू शकलो या कोरोनाच्या पिरियडमध्ये आणि आपल्याला आपण खूप चांगलं ठेवू शकलो, तर त्याचं मूळ कुठे हे आपण प्रत्येक नागरिकाने विचार केला पाहिजे. त्याचं मूळ आहे की आपण आयुष्य कसं जगतोय. आपल्याकडे जी एक कौटुंबिक संस्कृती आहे, आपल्याकडे जी विवाह संस्कृती आहे, आपल्याकडे जी रिलिजियस, ज्याला स्पिरिच्युअल संस्कृती म्हणतो, आपल्याकडचे जे धर्मगुरू असतील, आपल्याकडचे जे ऋतूनुसार येणारे सणवार आहेत, त्या संकल्पना आहेत, अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणजे मी तुम्हाला माझ्या या पुस्तकामध्ये जे काही दिले, मुळात तर मी आधी भारतीय सांस्कृतिक संकल्पना ही पहिल्या प्रकरणामध्ये हे विस्तार करण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर 14 विद्या, 64 कला, प्राचीन धर्म, ज्याच्यामध्ये वैदिक धर्म, जैन धर्म, बौद्ध धर्म, गौरी गणपती, त्याच्यानंतर नवरात्र, जे सण समारंभ येतात ते, 64 कला म्हणजे नेमक्या कोणत्या कला, 64 कला ही आपल्याकडच्या लघु उद्योगांची नांदी कशी आहे याबद्दलचे संस्कृती, आपल्याकडचे संत, चातुर्मास, आपण म्हणतो की अतिथी देवो भव, मातृदेवो भव, पितृदेवो भव, जगात हे तुम्हाला कुठेही आढळणार नाही. हे फक्त भारतातच आहे. आणि भारताची एवढी सुंदर, आपलं आहारशास्त्र किती सुंदर आहे, आपलं ऋतुचक्र आणि त्याच्याशी संबंधित जे सण समारंभ किंवा शेती आपण जी करतो ती कशी आहे, आपल्याकडे वेद आणि वेदांच्या म्हणजे मंत्रभूमीपासून तंत्रभूमीकडे जाण्याचा जो एक आपला विकासाचा मार्ग आहे तो कसा झाला, अनेक अशा गोष्टी मी या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. मला असं वाटतं की त्याची निदान थोडीशी बेसिक जी संकल्पना, बेसिक ओळख जी आहे ती मुलांना पाहिजे, आपल्या येणाऱ्या जनरेशनला आपण करून दिली पाहिजे. आपल्या आत्ताच्या पिढीने, म्हणजे ज्यांनी आत्तापर्यंत त्याचं काही वाचन केलेलं नसेल त्यांनी करावं. जे पालक म्हणवतात स्वतःला, त्या पालकांनी त्याचं वाचन करावं आणि समजून घ्यावं. गुढीपाडवा आपण साजरा करतो म्हणजे का करतो, आपण होळी करतो म्हणजे का करतो, किंवा आपण कुठलाही दिवाळी सण आहे किंवा आपल्याकडे येणारे कुठलेही सण असतील ते आपण करतो, तर त्याच्यामागे आपल्याकडे खूप वैज्ञानिक भूमिका आहे. आपण कुठलीही गोष्ट अशीच वरवर करत नाही, पण कोणीही त्याचा सखोल अभ्यास करत नाही. म्हणून मला असं वाटतं की माझ्या पुस्तकाचा एक छोटासा परिपाक मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काही खूप मी ते म्हणजे माझं ग्रंथ खूप आहे असं काही नाही आहे, पण काहीतरी बेसिक ओळख आपल्या पालकांना करून दिली पाहिजे. आणि त्याच्यातून त्यांनी ती पुस्तक एक, जसं आपण आपल्या घरी डिक्शनरी ठेवतो की जी आपल्याला सतत उपयोग होतो, तसं हे पुस्तक त्यांनी ठेवलं पाहिजे घरोघरी, ज्याचा त्यांना सतत उपयोग होईल कुठलाही गोष्ट जाणून घेण्यासाठी. की योग असेल तर योग का करावा, म्हणजे नियमित व्यायाम का केला पाहिजे. आता सगळे पिझ्झा संस्कृतीकडे जायला लागलेले आहेत, पण आपलं घरचं अन्न किती महत्त्वाचं आहे, ते कसं बनवलं पाहिजे, त्याच्यामध्ये कुठले खाद्यपदार्थ असले पाहिजे, या सुद्धा गोष्टी मी माझ्या पुस्तकात दिलेल्या आहेत.
क्या बात आहे. म्हणजे खरं तर सगळ्याच अंगांना स्पर्श करणारं आपलं पुस्तक आहे आणि संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे असं मी नक्कीच म्हणेन. जसं तुम्ही म्हणालात की संस्कृती जपली पाहिजे, तर ती जपली अशा पद्धतीने जी तुम्ही दाखवली आहे की त्याचं प्रकाशन लगेचच होणार आहे काही दिवसातच. तर मला वाटतं प्रत्येकाने हे पुस्तक आपल्या संग्रही ठेवावं आणि आपल्याबरोबरच आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा नव्याने त्याची ओळख करून द्यावी, जी आता अतिशय गरजेची आहे. मला आता आपल्याला असं विचारायचं आहे की इतका छान पुस्तकाचा आपण घाट घातलेला आहे, पण इथे कुठेतरी अशी एक जाणीव होती का की संस्कृती कुठेतरी हरवत चालली किंवा तिचा ऱ्हास होतोय असं आपल्याला जाणवतंय का? निश्चितच. हे कशामुळे होतंय सांगू का? कारण बरेच जण दुसऱ्यावर अवलंबून असतात, म्हणजे स्वतः वाचन करत नाही. वाचन संस्कृती कमी झालेली आहे. बरोबर. वाचन संस्कृती कमी झालेली असल्यामुळे दुसऱ्यांचे व्हिडिओज बघणं किंवा दुसऱ्यांचे विचार फॉलो करणं ते निश्चितच करावेत, पण ते करताना पडताळून पाहण्याची जी एक क्षमता आहे ती कुठेतरी कमी कमी होत चाललेली आहे किंवा त्याची गरज लोकांना वाटत नाही. त्यामुळे त्याच्या कुठल्याही गोष्टीमागे काय मूलभूत संकल्पना आहे हा विचार जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती करत नाही तोपर्यंत त्यांना त्याचं महत्त्व पटत नाही. आणि जेव्हा महत्त्व पटत नाही ते त्यांच्या मुलांना कसं समजून सांगणार? आता आपण पालक आहोत, आपण जर आपल्या घरातल्या लोकांना सांगू शकलो नाही की आपण नेमकं ही पूजा कशासाठी करतोय किंवा हे मंत्रोच्चार आपण कशासाठी, किंवा आपण रामरक्षा कशासाठी म्हणतो, किंवा आपण मारुती स्तोत्र कशासाठी म्हणतो, हे आपणच सांगू शकलो नाही तर आपली पिढी ते का म्हणेल आणि का मान्य करेल? म्हणून मला असं वाटतं की संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय. कारण पालक शेवटी सगळा विषय हा पालकांवर येतो की पालक जर का ते सगळं समजून घेण्यामध्ये इंटरेस्टेड असतील आणि ते त्यांनी समजून घेतलं आणि मुलांपर्यंत साधं गणित, आपण जेव्हा गणितामध्ये शून्याचा शोध आर्यभट्टांनी लावला, हे जगजाहीर आहे, तेव्हा म्हणजे विचार करा की आपल्याकडे गणितीच्या कितीतरी संकल्पना निर्माण झालेल्या आहेत, हे आपण आपल्या मुलांना सांगू शकलो नाही तर आपण इतर तर गोष्टी फारच लांब राहिल्या. पालकांनी किती अभ्यास केला पाहिजे. आणि मला वाटतं त्याच्यामुळे पण संस्कृतीच्या अनेक संकल्पना पालकांना स्वतःलाच माहिती नसतात. सकाळी लवकर निजे, लवकर झोपे, त्यास निरोगी शरीर मिळे, असं आयुष्य लाभे असं म्हणतात, पण तीच सगळं संकल्पना बदलत चाललेल्या आहेत. मुलांना कुठल्याच गोष्टीचं काहीही समजून सांगू शकत नाहीत पालक, कारण ते स्वतःच त्याच्यातून जात नाहीत किंवा त्याचा अभ्यास करत नाहीत. आणि मला वाटतं तिथे कुठेतरी ऱ्हास तिथून सुरुवात होणारच. नक्कीच. खूप हा खरं तर गहन आणि मोठा असा विषय आहे, कारण की आपल्या पूर्वीच्या काळी असलेलं आपलं वातावरण, आपलं एकत्र कुटुंब, तेच आता हळूहळू कमी होऊन आता ते चौकोनी किंवा त्रिकोणीवरच आलेलं आहे, किंवा आता बऱ्याचदा घरात मुलंच नसतात असं सुद्धा आपण बघतो. एकंदरच पालकांची बदललेली मानसिकता असेल किंवा आधुनिकतेकडे जाण्याचा हव्यास असेल, त्याच्या पोटी आपण इतकं काहीतरी गमावतोय का काय हे सुद्धा कदाचित त्यांच्या ध्यानीमानी नसतं. मला एक थोडं डिस्टर्ब करते. जर आधुनिकता म्हणजे नेमकी काय? आधुनिकता खरं तर कम्प्युटरचा अभ्यास करणं किंवा टेक्नॉलॉजीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योग्य उपयोग करून घेणं, याला आपण आधुनिकता मानू शकतो. बरोबर. पण आधुनिकता ही फक्त वरवर बघितली जाते की राहणीमान, खरे कसे कपडे घालावे किंवा कुठली चप्पल घालावी, आणखी म्हणजे खाण्यामध्ये सुद्धा जर का पास्ता केक खात नसतील किंवा करता येत नसेल तर आपण आधुनिक नाही, अशा आयांच्या संकल्पना झालेल्या आहेत. आधुनिक आपलेच जर का नीट त्यांनी वाचल्या गोष्टी, आपल्या याच्यामध्ये सुद्धा खूप काही आधुनिकता आहे. बरोबर. म्हणजे आपल्या रामायण महाभारत जरी त्यांनी बघितले आणि वाचले तरी त्याच्यातून कितीतरी त्यांना संकल्पना कळतील. अगदी खरं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर मूळ हे संस्कृतीचं आपल्या घरातच आहे. आपले पालक हे आधारस्तंभ असतात आपले, आणि तेच जर भक्कम नसतील तर पुढची इमारत कशी तयार उभी राहणार आहे त्याच्यावरती, हा मुळात प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीने जसं तुम्ही म्हणात की संस्कृतीचा ऱ्हास होतोय, आजूबाजूची खूप उदाहरणं आपण बघतो, आजूबाजूची मुलांचे विचार जे बदलत चालले ते सुद्धा आपण बघतो. आणि कुठेतरी वाटतं की हे खूप भयावह आहे की ज्या वेगाने ही पिढी बदलत चाललेली, हे कुठेतरी थांबला पाहिजे. या वेगाला कुठेतरी थोडासा एक ठहराव आला पाहिजे, पेशन्स लोकांमध्ये वाढला पाहिजे. आणि मला वाटतं तुमचं पुस्तक याच्यावरती नक्कीच काम करेन
आणि म्हणून पालकांनी वाचणं गरजेचं आहेच. त्याचबरोबर मुलांना सुद्धा छोट्या छोट्या उपक्रमातनं जर ते आपण जाणून दिलं तर ते नक्कीच छान घडेल. आता दुसऱ्या पुस्तकाकडे आपण येऊया, ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा. सुरुवातीलाच आपण बोललात की परिपूर्णता ही साधता येते जरी आपण 100% होऊ शकलो नाहीत तरीही. तर त्याच्याबद्दल आपण काय बोलाल? ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा, जसं मी सुरुवातीला सांगितलं की या पुस्तकामध्ये अशा काही संकल्पना आम्ही दिलेल्या आहेत ज्या आम्ही आमच्या शाळेमध्ये राबवतो आणि ज्या मला असं वाटतं की इतर शाळांमध्ये सुद्धा राबवल्या गेल्या पाहिजे, कारण त्या पालकांच्या दृष्टीने, शिक्षकांच्या दृष्टीने आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय अभिनव अशा संकल्पना आहेत. आम्ही माझी शाळा माझी शाळा, सुंदर माझी शाळा, पुस्तक पाटी खडूपळा आणि जिव्हाळा अशी एक प्रार्थना म्हणतो. ही प्रार्थना एक अतिशय सुंदर प्रार्थना आहे. या प्रार्थनेसोबत आम्ही शिक्षक प्रतिज्ञा, पालक प्रतिज्ञा आणि विद्यार्थी प्रतिज्ञा ही आमची स्वतःची वेगळी संकल्पना करून त्या प्रतिज्ञा लिहिलेल्या आहेत. त्या प्रतिज्ञा आम्ही याच्यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर जे कृष्णमूर्तींची शैक्षणिक संकल्पना, त्याच्याबरोबर स्वामी विवेकानंदांची शैक्षणिक संकल्पना, ह्या रवींद्रनाथ टागोरांची शैक्षणिक संकल्पना, ह्या कशा आपण आपल्या शाळांमध्ये राबवू शकतो ह्याच्याबद्दलचं विवेचन ह्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि जे मला असं वाटतं की फार आवश्यक आहे, आजच्या जीवनशैलीसाठी खूप महत्त्वाचं आहे, ते दिलेलं आहे. आनंददायी शिक्षण का आवश्यक आहे, आनंददायी शिक्षण आपल्या शाळेतून आपण कसं देऊ शकतो हे याच्यामध्ये आम्ही ह्याचा उल्लेख केलेला किंवा ह्याचं विवेचन केलेलं आहे. त्याच्यानंतर बहिर्मुख शिक्षण म्हणजे काय, त्याच्या बरोबरीने क्रीडा, साहित्य, कला, सांस्कृतिक शिक्षण आपण शाळेच्या माध्यमातून कसं देऊ शकतो, आरोग्याचं शिक्षण आपण शाळेच्या माध्यमातून कसं देऊ शकतो, अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये केलेल्या आहेत. आता आपण 21व्या शतकाकडून 22व्या शतकाकडे वाटचाल करत आहोत किंवा आपण 21व्या शतकात आता सध्या आहोत. तर ह्या 21व्या शतकासाठी आपण सजग आहोत का, आपण तयार आहोत का, आपले विद्यार्थी, आपले पालक सजग कसे होऊ शकतात, सजग राहणं किती आवश्यक आहे, असे अनेक गोष्टी. जीवनमूल्याधारित शिक्षण म्हणजे काय, त्याच्यासाठी कुठले छोटे छोटे उपक्रम पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपयोगी होऊ शकतात आणि ते आनंदही निर्मिती करतात, ज्याला फन बेस्ड एज्युकेशन म्हणतो, आणि एक छान असं शिक्षण त्याच्यातून मुलांना देऊ शकतो. असं म्हणजे नुसतं ज्ञान म्हणजे काय, नॉलेज म्हणजे माहिती, एक म्हणजे नॉलेज इज पॉवर असं आजकाल म्हटलं जातं किंवा इट इज करेक्ट ऑल्सो. पण नॉलेज जे आहे ते गुगलवर सगळीकडे तुम्हाला इंटरनेटवर उपलब्ध आहे. बरोबर. पण ज्ञान ही एक वेगळी संकल्पना आहे, जी भारतीय संकल्पना आहे. मला असं वाटतं की ज्ञान ह्याचं कम्पॅरिझन नॉलेजशी होऊ शकत नाही. नॉलेज ही म्हणजे माहिती, ज्ञान ही आपली संकल्पना आहे. तर ज्ञान वृद्धी कशी होते, ज्ञानातून आपण काय काय विकास आपला करू शकतो किंवा काय बुद्धीशी निगडीत जरी ज्ञान असेल तरी ज्ञानाबरोबर नुसते माहितीतून ज्ञान येत नाही, तर ज्ञान हे अनुभवातून येतो. त्याच्याशी जसं आपण म्हटलं मगाशी की इंटेलिजन्स आणि इमोशन या दोघांचं एक संमिश्र असं जेव्हा आपण बिहेवियर आपलं होतं आणि त्याच्यातून आपली डिसिजन मेकिंग किंवा निर्णय क्षमता आपण त्याचा उपयोग करून आपण सगळे निर्णय घेतो आणि आपल्या आयुष्याचे विकास करण्यासाठी त्याचा उपयोग करतो, तर ते सगळं काही ह्या पुस्तकात मिळेल असं मला वाटतं. म्हणजे खूप मोठा विषय आहे, एका मुलाखतीतून किंवा एका प्रश्नाच्या उत्तरातून मी तो इथे मांडू शकत नाही. खूप छोट्या छोट्या गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आम्ही, ज्याचा उपयोग करून पालक त्यांना समृद्ध करू शकतात, सृजनशीलतेकडे त्यांची वाटचाल होऊ शकते. नक्कीच. जी ही 2 पुस्तकं आपण लिहिलेली आहेत, संस्कृती संवेदना आणि ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा, मला वाटतं हा तुमचा 25 वर्षाचा असलेला प्रदीर्घ अनुभवाचा हा परिपाक आहे की जसं मुलांना तुम्ही ऑब्झर्व करत गेलात अगदी तेव्हापासून तुमच्या शालेय शिक्षणापासून ते आत्तापर्यंतच्या शिक्षणापर्यंतचा तो एक वेगळा अनुभव आहे. आणि ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा तुम्ही स्वतःही अजून स्वतःला परिपूर्ण समजत नाही आहात, तुम्हाला अजूनही बरंच काही शिकण्याची आवड आहे, बरंच काही जाणून घेण्याची तुमच्यामध्ये एक वृत्ती आहे आणि मला वाटतं ही वृत्तीच तुम्हाला परिपूर्णतेकडे कुठेतरी घेऊन चाललेली आहे आणि त्या योगेचा
त्या पद्धतीचा अनुभव तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा देऊ पाहत आहात, पालकांना सुद्धा देऊ पाहत आहात आणि म्हणूनच हे दोन्ही पुस्तकं सगळ्यांनी संग्रही ठेवावे असं मला सुद्धा वाटतं. मी उदाहरणादाखल एक प्रतिज्ञा आम्ही इथे जी लिहिलेली आहे ती वाचून दाखवते. दररोज प्रत्येक शाळेमध्ये मुलं प्रतिज्ञा घेतात. आपल्या संविधानामध्ये जी प्रतिज्ञा दिलेली आहे एक सृजनशील नागरिक म्हणून, ती प्रतिज्ञा तर आपण घेतोच, म्हणतोच दररोज, पण एक वेगळी प्रतिज्ञा पण आम्ही इथे लिहिलेली आहे. मी एक आदर्श विद्यार्थी आहे. आज मी माझे आई वडील व शिक्षक यास वंदन करून प्रतिज्ञा घेत आहे की मी नित्यनियमितपणे माझी विचारशक्ती जागृत ठेवून अध्ययन करण्याची क्षमता वाढवेन. माझ्या कुटुंबियास, शाळेस आणि मला स्वतःला माझा अभिमान वाटेल अशी कर्तबगारी करेन. माझे आचरण सुमंगल, पवित्र असेल. सर्वांप्रती प्रेम, आदर, भावना प्रतीत होईल यासाठी मी सजग असेन आणि सदैव प्रयत्नशील असेन. मी सृजनशील नागरिक होण्याच्या दृष्टीने सर्वार्थाने सर्वांगीण प्रयास करेन. मला असं वाटतं की अशी प्रतिज्ञा जेव्हा आपण दररोज विद्यार्थ्यांकडून करून घेऊ, म्हणून घेऊ, त्यावेळी याला एक नवीन संकल्पनेत एक नवा शब्द सध्या खूप दररोज वापरला जातो, तो म्हणजे मॅनिफेस्टेशन. आपल्याकडे आपण असं म्हणायचो की आपण आपल्या संस्कृतीची एक संकल्पना आहे की आपण जेही बोलतो तेव्हा आपली वास्तू, आपण जिथे आहोत, आपलं भोवताल हे आपल्याला म्हणत असतं तथास्तु, म्हणजे जे आपण बोलतो ते होतं. मग आपण दररोज चांगलंच बोललं पाहिजे असं आपल्या संस्कृतीने आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून ही एक प्रार्थना स्वतःशीच आपण जेव्हा दररोज बोलू तेव्हा त्याचा परिणाम हा आपल्या वागण्यावर आणि आपल्या सगळ्याच व्यक्तिमत्वावर नक्कीच होईल असं मला वाटतं. आम्ही आणखी एक पालक प्रतिज्ञा केलेली आहे, ती पण इथे मी वाचून दाखवते. आदरणीय प्राचार्य आणि शिक्षक वर्ग, मी आज माता सरस्वती विद्येस स्मरून ही प्रतिज्ञा घेत आहे. मी पालकत्वाचा अभ्यास करून, पालकत्वाविषयीचे योग्य मार्गदर्शन घेऊन, सारासार विचार करून सृजनशील पालक बनवण्याचा प्रयत्न करेन. माझ्या पाल्याच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या भावनिक, कौटुंबिक, आर्थिक गोष्टींची पूर्तता करेन. माझ्या पाल्याचे संगोपन करताना भावनांवर संयम ठेवून सदसद विवेकबुद्धीने वागेन. माझ्या पाल्याशी कधीही अमानुष वागणार नाही. मी माझ्या पाल्यास सर्वतोपरी सुरक्षितता आणि प्रेम देईन. माझा पाल्य ग्लोबल व्हिजन शाळेत शिक्षण घेत आहे याचा मला खूप आनंद आहे. मी स्वतःही ग्लोबल व्हिजन परिवाराचा सदस्य आहे. माझ्या पाल्यास आरोग्यदायक दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. आता ही पालक प्रतिज्ञा मला असं वाटतं की आजपर्यंतच्या शैक्षणिक इतिहासात तुम्ही कधीही ऐकलेली नसेल. ह्या पालक प्रतिज्ञेमध्ये प्रत्येक शाळेने, प्रत्येक मुख्याध्यापकाने काही शब्दांमध्ये बदल करून ते घेऊ शकतात. शाळेचं नाव ते बदलू शकतात. आणखी त्यांना 1-2 शब्द बदलायचे असतील तर ते बदलू शकतात, जेणेकरून प्रतिज्ञा निधर्मी होईल आणि सगळ्यांसाठी उपयोगी होईल. तर मला असं वाटतं की अशा काही गोष्टी आम्ही या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत ज्याचा उपयोग सगळ्या शिक्षकांना आणि सगळ्या शाळांना आणि पालकांना होईल. खूप छान. विद्यार्थी प्रतिज्ञा तर सुंदर होतीच की जेणेकरून जसं तुम्ही म्हणालात की वास्तू तथास्तू म्हणते, त्याच्यामुळे जर सतत ते कानावर पडत गेलं किंवा आपणच जर ते बोलत राहिलो चांगलं, तर चांगलं बोललं तर चांगलंच घडेल आणि ती एक सकारात्मकतेची सुरुवात सकाळपासूनच व्हायला सुरुवात होते. आणि जसं पालकांची प्रतिज्ञा होती की ज्या पद्धतीनं पालकांनी सगळ्या पद्धती किंवा सगळाच विचार करून आर्थिक, सामाजिक, शारीरिक, मानसिक सगळ्याच पातळ्यांवरती मी माझ्या पाल्याला स्थैर्य देण्याचा प्रयत्न करेन. आणि शेवटचं वाक्य की मी माझा पाल्य दीर्घायू होवो, ही एक जी त्याची मंगल कामना केलेली ती अत्यंत छान आहे. आणि मला वाटतं तुम्ही ते एवढं स्वातंत्र्यही प्रत्येक शाळेला दिलं आहे की कोणीही ही प्रतिज्ञा वापरू शकतो, त्याच्यामुळे त्यांचं नाव देऊ शकतो, आणखीन काही थोडेसे बदल करायचे असेल ते करू शकतो. मला वाटतं ही खूपच एक आपलं मन मोठं आहे त्या बाबतीत, मी असं म्हणेन. आणि मी एक मन मोठं म्हणून एक सांगितली गोष्ट सांगते की मी हे पुस्तक लिहिण्याचा मुळात माझा उद्दिष्टच हा आहे की जे काही चांगलं आहे
ते सगळ्यांना शिक्षण क्षेत्रात द्यायलाच पाहिजे, प्रत्येक क्षेत्रातच द्यायला पाहिजे, पण शिक्षण क्षेत्रात देणं फार आवश्यक आहे. कुठल्याही शाळेची चांगली संकल्पना आपण घेतली पाहिजे, आपली संकल्पना त्यांनी घेतली पाहिजे, कारण सगळ्या शाळा, सगळे शिक्षक मिळून सृजनशील नागरिक घडवत आहेत. त्यामुळे आपण ही चांगली संकल्पना फक्त आपल्या शाळेपुरती मर्यादित ठेवून आपण इतर मुलांवर अन्याय करू शकत नाही. एक शिक्षकाला मातृहृदय असावं लागतं, आणि ते सगळ्या म्हणजे शिक्षक तो पुरुष असो किंवा स्त्री असो, आईबाबांची भूमिका शिक्षक सुद्धा घेत असतात. त्या दृष्टीने त्यांनी ते मन मोठंच ठेवावं लागतं. नक्कीच, क्या बात आहे. आणि हा जो विशाल दृष्टिकोन आपला आहे त्याच्यामुळेच ही 2 छान पुस्तकं वाचकांच्या भेटीला येत आहेत आणि सगळ्यांनी ती आवर्जून संग्रही ठेवावी. मी पुन्हा पुन्हा असं सांगते, कारण मी तर ती ठेवणार आहेच आहे. सगळ्यांनीच ती ठेवावी. आता जाता जाता शेवटचा प्रश्न, की पालक आणि शिक्षक यांच्या पुढच्या वाटचालीला आपण काय सांगाल महत्त्वाचं? शिक्षक जसे शैक्षणिक उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहेत, तसेच पालकही शैक्षणिक उपक्रमाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहेत. बरेच पालक असं समजतात की फक्त शिक्षक, प्राचार्य, शाळेचे विश्वस्त हेच शिक्षणाशी निगडीत आहे, माझा काही संबंध नाही. ही अतिशय चुकीची धारणा पालक बाळगतात. तर जोपर्यंत तुमचं मूल शिक्षण घेत आहे, मग ते शालेय शिक्षण असो, महाविद्यालयीन शिक्षण असो, तुम्ही त्या शिक्षणाचा अतिशय महत्त्वाचा भाग आहात. त्या विद्यार्थ्याच्या सगळ्या प्रकारच्या विकासाचा तुम्ही अतिशय महत्त्वाचा भाग आहात. त्यामुळे कुठलीही शाळा जेव्हा एक स्कूल परिवार किंवा स्कूल फॅमिली म्हणते, तेव्हा पालक त्याचा महत्त्वाचा भाग असतातच. हे पालकांनी कधीही विसरता कामा नये. त्यामुळे माझी भूमिका काहीच नाही आहे. सगळा काही दोष जो काही आहे तो शिक्षकांवर ढकलून चालत नाही कुठल्याही गोष्टीचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं शिक्षक दररोज प्रयत्न करत असतात की त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये विकास व्हावा, बदल व्हावा, त्यांनी जास्तीत जास्त चांगलं स्वतःचे विषय चांगले शिकावे, आणखी त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करावी किंवा प्रशिक्षण घ्यावं, चांगल्या जिथे कुठे ट्रेनिंग्स मिळतं तिथे जाऊन त्यांनी ट्रेनिंग्स घ्यावे, हे शिक्षक प्रयत्न करतच असतात. स्वतःही प्रयत्न करतात, शाळाही त्यांना त्या दृष्टीने ट्रेनिंग्स अवेलेबल करून देत असते. पण पालक त्यांनाही सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी सुद्धा आज जो पालक आहे त्याच्यामध्ये मला अजून खूप स्कोप आहे चांगला पालक होण्याचा, आणि ही भूमिका कुठेही विसरता कामा नये. मला कुठे जिथे कुठे विषयीची प्रशिक्षण शिबिरं होतात किंवा वेगवेगळी व्याख्यानं होतात, समाजामध्ये अनेक ठिकाणी अशी व्याख्यानं होत असतात, शाळा उपलब्ध करतात, वेगवेगळ्या ठिकाणी अशा प्रकारची नाटकं येतात. सिनेमासुद्धा कुठला बघायचा तर पालकाच्या दृष्टीने किती चांगला सिनेमा एखादा असेल तो सहकुटुंब तुम्ही बघा, सहकुटुंब एखादं चांगलं नाटक बघा, चांगली पुस्तकं वाचा आणि स्वतःला चांगला उत्तम पालक घडवण्याचा सतत प्रयत्न करा. ह्या 2 गोष्टी मला शिक्षक आणि पालकांना सांगायच्या आहेत. खूप छान. आणि आपण स्वतः त्या प्रवाहात असल्यामुळे आपण शिक्षकांचंही रूप बघता, पालकांचंही रूप बघतात, आणि या सगळ्यांमध्ये कुठेतरी प्रयोग होतात ते त्या विद्यार्थ्यावरती. आणि हे टाळण्यासाठी पालकांनी सजग राहणं तितकंच गरजेचं आहे आणि शिक्षकांनी सुद्धा सजग राहणं तितकंच गरजेचं आहे, जेणेकरून आपली भावी पिढी अतिशय उत्तमरित्या घडू शकेल. ती संवेदनशील तर असेल, पण त्याचबरोबर स्वतःची प्रगतीसुद्धा साधणारी असेल. विजयलक्ष्मीजी, आपली 2 पुस्तकं येत आहेत, एक संस्कृती संवेदना आणि ज्ञानयज्ञ परिपूर्णतेचा. आपल्या लेखणीतनं उतरलेली ही पुस्तकं आहे, नक्कीच ती सगळ्यांना आवडतीलच असं मलाही वाटतं. आणि ह्या प्रकाशनाबद्दल मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि ज्या पद्धतीनं आपण सगळ्याच क्षेत्रामध्ये सहज वावर करत असतात, तो आपला वावर आणखीन सुकर हो, सुलभ हो आणि आपली सतत प्रगती होत राहो, अशीच मी रेडिओ विश्वास आणि सगळ्या श्रोत्यांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देते. आणि आज आपण वेळ दिलात रेडिओ विश्वासच्या स्टुडिओत आलात, त्याच्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मनःपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद. रेडिओ विश्वासचे आणि रसिक श्रोत्यांचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही आमचा हा कार्यक्रम ऐकलात. आणि माझी पुस्तकं जेव्हा प्रकाशित होतील तेव्हा अनेक माध्यमातून तुमच्यापर्यंत ती नक्कीच पोहोचतील. ती पुस्तकं विकत घ्या, स्वतःच्या घरी संग्रही ठेवा, वाचा आणि दुसऱ्यांपर्यंत पण ती पोहोचवा. नक्कीच. पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद.